सध्या आरक्षणावरून वेगवेगळे वादविवाद महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे, उपमुख्यमंत्री याच्या संदर्भात बोललेले आहेत की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. एवढ्या स्पष्टपणे सरकारची भूमिका असताना सुद्धा काही स्टेटमेंट हे आदरणीय भुजबळ साहेबांच्याकडून जे निघाले त्याच्यावरून ओबीसी समाजसुद्धा आक्रमक झाल्याचा दिसत आहे. तरी माझी भुजबळ साहेब हे आमचे सरकारमधले ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या ज्याला मीटिंग होतात कॅबिनेटचे सर्व सदस्य त्याला उपस्थित असतात आणि त्याला ज्याला जी चर्चा होते त्याच्यामध्ये सुद्धा ते मोकळेपणाने बोललेले आहेत आणि त्याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये असा काही गैरसमज असेल ओबीसी समाजामध्ये तर तो दूर करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची स्वतःची आहे, कारण ते सरकारचे एक ज्येष्ठ मंत्रीसुद्धा आहेत आणि म्हणून मी त्यांना विनंती करू इच्छितो की हा जर गैरसमज झाला असेल आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाचे सुद्धा मोर्चे निघणार असतील तर सर्व ओबीसी बांधवांना मी सांगू इच्छितो की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही तऱ्हेचा धोका नाही. मी स्वतः ओबीसी आहे. अनेक वेळा मला सर्टिफिकेट मिळताना काय अडचणी येतात याची पूर्ण कल्पना आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारने एखाद्या समाजाला आरक्षण जाहीर केलं म्हणून त्यांना ती सर्टिफिकेट मिळत नाहीत. त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेचे दाखले हे प्रोड्यूस करायला लागतात, त्यावेळेला त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्याचं ज्यावेळेला व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेलासुद्धा अनेक तऱ्हेचे दाखले त्यांना द्यायला लागतात. अनेक समाजाच्या संदर्भात असं झालेलं आहे की जे दाखले शासनाने त्या ठिकाणी ज्याला मान्यता दिलेल्या आहेत असे दाखले ज्यावेळेला त्या समाजाला मिळू शकत नाहीत त्याला त्याच्यासाठी कमिटी नेमली जाते आणि त्या समाजाचे कुठल्या तऱ्हेचे त्यांना ओळखलं जातं वगैरे ह्याच्या संदर्भातलं संशोधन केलं जातं आणि नंतर मग त्यांना ते दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मराठवाड्यातल्या मराठा समाजाबाबतीत असंच झालेलं आहे की त्या काळामधली त्यांच्या ज्या नोंदी होत्या ह्या एकतर मौडीमध्ये होत्या, फारशीमध्ये होत्या, उर्दूमध्ये होत्या आणि त्याच्यामुळे या संदर्भात संशोधन करून दाखले मिळण्याच्या संदर्भात ज्या अडचणी होत्या त्या दूर करणं आवश्यक होतं आणि म्हणून शिंदे समितीची स्थापना झाली. शिंदे समितीने 1.5 कोटीपेक्षा जास्त कागदपत्रांची पडताळणी केली आणि अगदी थेट 1885 पर्यंतचे पुरावे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तपासलेले आहेत. त्यांनी कुठल्या तऱ्हेचे 12 दस्तऐवज पुरावे म्हणून ग्राह्य धरावे याच्या संदर्भात शासनाला शिफारस केलेली आहे. शासनाने ती शिफारस मान्य केलेली आहे. त्याच्यामुळे हे अत्यंत क्रिस्टल क्लिअर आहे की कुठलंही नवीन आरक्षण हे देण्यात आलेलं नाही. कुणबी आरक्षण जे आहे हे 1967 सालात हे कुणबी समाजाला दिलेलं होतं आणि 2004 सालामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे सुद्धा आरक्षण म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या नोटिफिकेशनमध्ये त्यासुद्धा 2004मध्ये दूर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल याच्यामध्ये हे दाखले सहजासहजी मिळू शकतात कारण त्या ठिकाणी नोंदी असतात. या नोंदी मराठवाड्यामध्ये नसल्यामुळे जे दाखले मिळायला अडचण येत होती ती पहिल्या टप्प्यामध्ये बरीचशी दूर झालेली आहे. अजून हे संपलेलं नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक फॅमिली आणि अधिक डॉक्युमेंटरीचं व्हेरिफिकेशन होईल. दुसरी जी मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याची पडताळणी व्हावी त्याप्रमाणे सर्व डिव्हिजनमधल्या जुन्या कागदपत्रांची पडताळणी होते आहे. शेवटी ही गोष्ट तर सर्वच लोक मान्य करतात आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा मीटिंगमध्ये मान्य केलेलं होतं की कुणबी दाखले ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही आणि त्याच्यामुळे आता अशी कुठली नवीन परिस्थिती उभारली की ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे असं काहीही बिलकुल घडलेलं नाही आहे. आणि ज्या एकंदर जाती आहेत जवळजवळ 349च्या दरम्यान ह्या जाती आहेत ओबीसीमध्ये तर या सगळ्या जातींना प्रोटेक्शन आहे या सगळ्या. आणि आपण दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे निर्णय 2014मध्ये झाले 2019मध्ये झाले याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण जे फक्त नोकऱ्या आणि शिक्षणापुरतं आहे, याच्यामध्ये पॉलिटिकल आरक्षण नाही.
ओबीसीना पॉलिटिकल आरक्षणसुद्धा आहे, जे 349 जाती आहेत त्यांना. ओबीसी प्रवर्गातून ते उभे राहू शकतात, निवडून येऊ शकतात. ज्या ठिकाणी नगराध्यक्षांचं सरपंचाचं आरक्षण आहे तिथं ओबीसी निवडून येऊ शकतात. आपण जी नवीन सवलत दिलेली आहे या सवलतीमध्ये फक्त शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांपुरतं हे आरक्षण आहे. आणि हे हायकोर्टामध्ये टिकलेलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकावं म्हणून माजी न्यायमूर्तींची समिती आहे. आता याच्यामधल्या ज्या टेक्निकॅलिटीज असतात ह्या समजून सांगण्यासाठी माजी न्यायमूर्ती जर जरांगे पाटीलना भेटायला गेलेले असले तर त्याच्यामध्ये न्याय नाकारण्याचा कुठलाही विषय येत नाही. या आरक्षणाच्या संदर्भात तांत्रिक बाबी काय आहेत, कायदेशीर बाबी काय आहेत हे समजून सांगायलाच लागतं. कारण शासनाने काही निर्णय घेतला तरी ते कोर्टामध्ये टिकायला लागतं. आणि ते टिकायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक ते डॉक्युमेंट्स तयार करायला लागतात. आणि म्हणून दोन तऱ्हेने शासन काम करतं आहे. एक, कुणबी दाखले ज्यांच्याकडे आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच, फक्त त्यांना दाखले मिळण्यामध्ये सुविधा निर्माण व्हाव्या ह्याच्यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. त्याचा पहिला अहवाल शासनाने स्वीकारलेला आहे. आणि अधिकचं संशोधन झालं आणि दुसरा अहवाल आला तर तो अहवालसुद्धा शासनाच्या समोर येईल. स्वीकारल्यानंतर ही संख्या वाढू शकेल. परंतु एकंदरीतच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नसताना अशा तऱ्हेचा संभ्रम समाजामध्ये निर्माण होतोय याची गंभीर दखल ही आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा घेतली पाहिजे. ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्यावरचा खुलासासुद्धा त्यांनी स्वतःहून केला पाहिजे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. दुसरी बाब अशी आहे की ओबीसी समाजाच्या नेत्यांची सुद्धा ज्या ठिकाणी प्रेस झालेले आहे ते प्रेसमध्ये बोलत असताना शेंडगे साहेबांचं मी ऐकलेलं आहे. लवकरच मुख्यमंत्री ज्याला आता ते काश्मीरला शिवरायांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्ताने गेलेले आहेत. परत आल्यानंतर निश्चितपणे ओबीसी समाजाला ते बोलवून घेतील आणि ही वस्तुस्थिती त्यांना सांगून त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या आरक्षणाला धोका नाही हे सांगतील. सुरुवातीपासून मराठा समाजाची मागणी होती की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळावं. या संदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. आणि क्युरेटिव्ह पिटिशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते निर्दोष असावं ह्यासाठी 3 न्यायमूर्तींच्या समितीची स्थापना केलेली आहे, जे सरकारला वेळोवेळी ॲडवाईस करतील, सरकारला या संदर्भातला सल्ला देतील. आणि दुसरी अशी बाब आहे की हे जे आमचं सर्वेक्षण झालं याची साईज छोटी होती असं जे म्हणण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे 6ही विभागांसाठी मोठ्या एजन्सीज ज्या वेल नोन आहेत जसं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहेत, गोखले इन्स्टिट्यूट आहेत, अशा तऱ्हेच्या ज्या नामांकित संस्था आहेत त्यांची मदत 6 विभागामध्ये स्वतंत्रपणे घेतली जाईल, जेणेकरून हा एम्पिरिकल डेटा हा संपूर्ण महाराष्ट्राचा एका वेळेला तयार होईल. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आपलं पिटिशन जे आहे क्युरेटिव्ह पिटिशन हे टिकू शकेल. एवढा मोठी सगळी प्रक्रिया चालू असताना विनाकारण समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचं किंवा गैरसमज निर्माण होण्याचं काहीही कारण नाही. याबद्दल अत्यंत स्पष्टपणे आज सकाळीसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री काश्मीरमध्ये असताना माझ्याशी बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या वतीने तुम्ही ग्वाही द्या की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. या संदर्भातली चर्चा ही कॅबिनेटच्या सर्व सदस्यांची झालेली आहे. दुसरी बाब अशी आहे की हे जे कुणबी आरक्षण आहे हे नव्याने देण्यात येत नाही, हे जुनंच आरक्षण आहे. फक्त त्याचे दाखले मिळण्याच्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यात आलेल्या आहेत. आणि सरसकट अशा तऱ्हेने सर्वांनाच कुणबी म्हटलं जाईल असं बिलकुल नाही आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना कुणबी लगेच आरक्षण मिळायला सुरुवात झालं की त्यांना एक रिलॅक्सेशन मिळेल. आणि उर्वरित जो समाज आहे याच्यासाठी आपण जे वेगळं आरक्षण केलेलं आहे जे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं होतं त्या संदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन ही अत्यंत जबाबदारीने त्या ठिकाणी लढवली जाईल. आणि मराठा समाजाला सुद्धा अत्यंत नम्रपणे विनंती आहे की नेहमी समाजाला दिशा देणारा हा समाज राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाच्या बाबतीत मला माहिती आहे की ज्या ज्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ज्याला अडचणी निर्माण झाल्या त्याला त्या समाजाने अगदी ग्रामपातळीपासून आपल्या कमिट्या निर्माण केल्या आणि ह्या कमिट्यांच्या माध्यमातून सरकारला माहिती देण्याचं सहकार्य हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला सरकारच तयार आहे आरक्षण द्यायला
त्याला मोर्चे काढण्याची आवश्यकता नसते, निषेध करण्याची आवश्यकता नसते. तर सरकारची जी भूमिका आहे आणि सरकारचा हा लढा हा एकत्रित मिळून लढण्याची आवश्यकता असते की जेणेकरून वस्तुस्थिती ही सुप्रीम कोर्टाच्या समोर आपल्याला आणता येईल आणि एक टिकणारं आरक्षण असं मराठा समाजाला देता येईल. परंतु हे आरक्षण मिळाल्यानंतर जे आपलं ओपनसाठी असलेलं आरक्षण आहे, जे ठराविक उत्पन्नाच्या मर्यादेच्या खालच्या लोकांसाठी आहे आणि ते 10% आहे, त्याच्यामधून मात्र मराठा समाज वगळला जाईल. कारण तोपर्यंतच त्यांना हा लाभ घेता येईल जोपर्यंत मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण नाही आहे. एकदा स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतर ओपनमधून जे आरक्षण आहे ते मात्र आपल्याला त्याचा लाभ घेता येणार नाही आणि हे स्वतंत्र आरक्षण असेल एवढं. आणि त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा करून आणि त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा, कुठला आपल्याला फायदेशीर आहे, हे त्या समाजाने एकत्र बसून ठरवायचं आहे. आणि त्याच्यासाठी माझी नेहमीच विनंती असते, मी काय हे मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं नाही, परंतु एक असं शिष्टमंडळ निर्माण करावं, त्याच्यामध्ये काय कायदेशीर तज्ज्ञ असावे वगैरे, की जे सातत्याने सरकारबरोबर काम करत राहील कोऑर्डिनेशनमध्ये आणि आपण हा लढा एकत्रपणे लढूया मराठा समाजासाठी. आणि सरकार जर तयार आहे तर मराठा समाजाने सुद्धा सरकारच्या हातामध्ये हात घालून आपल्याला योग्य असं डॉक्युमेंटेशन तयार केलं पाहिजे. आणि सरकारची भूमिका आहे, सरकारने ॲक्टच केलेला आहे, अधिक काय करायला लागलं तरी सरकारची तयारी आहे, परंतु हे सगळं कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. कारण आरक्षण हा पूर्णपणे कोर्टाचा संबंधातील विषय आहे आणि तिथं ते टिकणारं आरक्षण द्यायला महाराष्ट्र सरकार अत्यंत गंभीर आहे, अत्यंत जबाबदारीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर शिवरायांची शपथ ही कोणीही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोटी घेत नसतं. ज्यावेळेला त्यांनी अशी शपथ घेतली त्यावेळेला समाजाने सुद्धा जाणवलं पाहिजे की आपल्या राजांची, सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या राजाची ज्यावेळेला शपथ घेतली जाते, महाराष्ट्राच्या आराध्य देवतेची ज्यावेळेला शपथ घेतली जाते, तर त्याच्यामागची भावना लक्षात घेतली पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. रोज असं होत राहिलं तर समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल, समाजामध्ये फूट निर्माण होईल. तरी हे कुठल्याही परिस्थितीत टाळलं गेलं पाहिजे अशी सर्वांनाच नम्र विनंती आहे. सर, तुम्ही एकीकडे म्हणताय की समंजसाने भूमिका मांडली गेली पाहिजे, मात्र दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या घरी सर्व जे ओबीसी नेते आहेत त्यांची बैठक बोलावलेली आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, काही गणतरी अशा प्रकारचा एक ठराव जो आहे त्यांनी मंजूर केला या बैठकीमध्ये. नाही, मुळात सरकारने सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्या बैठकीमध्ये ते स्वतः उपस्थित होते, त्यांचे जे काही कन्सर्न होते त्यांनी मांडलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे स्वतः ठरलेलं होतं की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे सर्व केलं जाईल. मग असं असताना वेगळी मीटिंग घेण्याची काय आवश्यकता आहे, हा मुळात प्रश्न येतो. ते ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय असं बोलू शकत नाही. त्यांनी पुन्हा एक बैठक घ्यावी, त्याच्यामध्ये त्यांनी क्लॅरिफिकेशन द्यावं की मी असा शब्द घेतलेला आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. ह्याच्यामध्ये नाहीतर एक समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल, समाजामध्ये वाद निर्माण होईल, जी महाराष्ट्राची परंपरा कधीही नव्हती. महाराष्ट्राची परंपरा ही एक प्रगतिशील असा हा महाराष्ट्र आहे. सामाजिक ज्या आपण ज्याला सोशल रिफॉर्म्स म्हणतो याची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये लढे निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या कीर्तीला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला साजेसं नाही असं मला स्वतःला वाटतं. 1994च्या अध्यादेशाला सुद्धा हायकोर्टात पुन्हा एकदा आव्हान देण्यात आले, ज्या अध्यादेशाद्वारे ओबीसींचं आरक्षण दिलेलं, त्यामुळे ते सर्वेक्षण पुन्हा करा, महाराष्ट्रात नेमकी ओबीसींची संख्या किती आहे आणि तोपर्यंत हे जर आरक्षण घटनाबाह्य असेल तर ते रद्द करा अशी मागणी केली. उद्या त्यावर सुनावणी हायकोर्ट. एक गोष्ट असे की प्रत्येकानेच असे निर्णय घेतले आणि कोर्टामध्ये जाऊन कॉम्प्लिकेशन निर्माण केले, तर ते करण्यामागचा त्यांचा हेतू काय असतो हा हेतू सुद्धा तपासून बघितला पाहिजे. हा कुठल्याही समाजाच्या हिताचा हेतू नाही आणि त्याच्यामुळे समाजामध्ये विद्वेष निर्माण करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे अशी सर्वच लोक असतील त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. शेवटी या भूमीची ज्यावेळेला एक घोडदौड चालू असते, प्रगतीच्या दिशेने घोडदौड चालू असते, त्यावेळेला अशा तऱ्हेचे सामाजिक प्रश्न निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, तिथल्या असलेल्या तरुण पिढीच्या हिताचं नाही. आजसुद्धा ओबीसीचं आरक्षण जे पॉलिटिकल आहे त्यालासुद्धा चॅलेंज दिल्यामुळे आपल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शासनाने अशी भूमिका घेतली की आरक्षणावर निर्णय घ्यावा आणि नंतर या व्हाव्या. त्याच्यामध्ये इतरसुद्धा काही अर्थात टेक्निकल अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी लक्षात घेता
लोकशाहीच्या प्रक्रियेला सुद्धा अशा गोष्टींमुळे बाधा निर्माण होते. तर ह्या सगळ्याचा विचार करून अशी पिटिशन वारंवार दाखल करावी का ह्याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि तसं नसेल आणि ही काय एका वेळेला होऊ शकत नाही. तुम्ही असं म्हटलं की ह्यांची संख्या निश्चित करा, एका मिनिटात होणार आहे का? आणि तोपर्यंत समजा चुकून स्टे आला तर अनेक ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित होतील. ह्या खरोखर अशा जाती आहेत की ज्या आज नाही 1967 सालामध्ये याचं डिक्लरेशन झालेलं आहे. आणि म्हणून पुरावे मागितले ते 1967च्या पूर्वीचे का मागितले जातात की ज्या वेळेला हे नोटिफिकेशन झालं त्याच्या पूर्वीची परिस्थिती गृहीत धरून त्यांना ह्या सवलती दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे असं जर भांडण होत राहिलं तर याचा परिणाम आपल्या मुलांच्या भवितव्यावर होईल. कारण जास्त करून शिक्षण आणि नोकऱ्या या दोन्ही तरुण लोकांसाठी असतात आणि त्यांच्या भवितव्याशी कोणीही खेळू नये. शेवटी मुलांनी जागृत झालं पाहिजे, तरुणांनी जागृत झाले पाहिजे आणि हे सगळं थांबवलं पाहिजे. अशी वेळ महाराष्ट्रामध्ये यायला लागलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाने एक समजूतदार भूमिका घेतलेली आहे. ती भूमिका पुढे ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी माहिती संकलित करण्यासाठी सहकार्य करावं. तर निश्चितपणे शासनाला सुद्धा मदत होईल की हा डाटा संपूर्ण सुप्रीम कोर्टामध्ये देऊन स्वतंत्र आरक्षण आपल्याला मिळवता येईल. आणि हे आरक्षण मिळालं तर ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष संपूर्णपणे टाळता येईल. सर, आता प्रकाश शेंडगे यांनी यांच्याबरोबर भुजबळांबरोबर बैठक झाल्यानंतर ते बाहेर पडले आणि त्यांनी काही आरोप केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की समिती नेमली आहे, या समितीमध्ये सगळे जे लोक आहेत ते सगळे मराठा आहेत आणि कुठेतरी मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे या समिती जी काही काम करणार आहे त्या सगळ्या समितीचं हे जे काही षडयंत्र चालू आहे ते आम्ही हाणून काढू. नाही, मुळातच असं म्हणणं चुकीचं आहे. जे न्यायमूर्ती असते त्यांना जात वगैरे काय नसते. मुळात हा योगायोगाचा भाग आहे की आपले बरेचसे न्यायमूर्ती हे मराठा समाजाचे झालेले, कारण ती परंपरा राहिलेली आहे. ज्येष्ठ वकील त्या समाजाचे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे न्यायमूर्ती या सिनियर ह्याच्यामधून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या समाजाचे आहेत. परंतु एखादा समाज ज्याला उद्विग्न होतो, ज्या वेळेला मोठी मोठी आंदोलनं सुरू असतात त्यावेळेला त्यांना सुद्धा विश्वास वाटेल असे सुद्धा लोक त्या ठिकाणी असायला लागतात. आणि त्या दृष्टीने याच्यामध्ये काहीही चूक आहे असं मी मानत नाही. उद्या एखादा ओबीसी समाजाचा विषय आला आणि त्याला ओबीसी न्यायमूर्ती असले तर ते ओबीसींना अन्याय होऊ देणार नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्यासाठी वेगळं काय करणार नाही, चुकीचं काय करणार नाही. कारण शेवटी ते न्यायमूर्ती असतात. न्यायाच्या तराजूमध्ये सगळी लोक त्यांना समान असतात आणि न्यायमूर्तींना कुठलाही धर्म नसतो. ही आजपर्यंतची परंपरा आहे. आणि तिथं आपण जिथे रामशास्त्री प्रभूंचं उदाहरण देतो इतिहासाचं, आणि इथं मात्र न्यायव्यवस्थेबद्दलच आपण कुठेतरी आक्षेप करायचा, ही मुळातच पद्धत चुकीची आहे असं मला वाटतं. सर, जे ओबीसी नेते आहेत ते बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ही सह्याद्रीवर हे सगळे भेट घेण्यासाठी दाखल होणार आहे. तर तुम्ही आता जे आवाहन केलं भुजबळ साहेबांना, तर कुठेतरी ते यशस्वी होईल असं वाटतंय का? कारण एकीकडे ओबीसीचा एक वेगळा प्रयत्न किंवा त्यांचा एक वेगळा लढा आता उभारला जातो असं वाटतंय. नाही, मुळात हा लढा उभारण्याची गरज काय हाच मुळात प्रश्न आहे. ज्याला तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. हे शेवटी राज्याचे प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री असतात. राज्याचे प्रमुख कोण असतात? उपमुख्यमंत्री असतात. राज्याच्या प्रमुखाने एवढ्या क्लिअर कट स्टेटमेंट दिल्यानंतर आज सकाळचं काश्मीरमधून दिलेलं शिंदे साहेबांचं स्टेटमेंट बघा किंवा फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट बघा. दादा आज आजारी आहेत त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट येऊ शकलं नाही. सगळ्यांची स्टेटमेंट सेम असणार की ओबीसींच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी त्यांची बांधिलकी आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांची बांधिलकी आहे. आणि हे करत असताना जो काय न्यायालयीन लढा असतो तो लढा देऊन टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जाईल. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण रद्द झालं तरी जे त्या काळामध्ये मराठा समाजाचे युवक नोकरीला लागले, अधिसंख्य पदं निर्माण करण्यात आली आणि त्यांना सामावून घेण्यात आलं, ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मुलांवर अन्याय झालेला नाही आणि असं करणारं हे पहिलं सरकार आहे. ओबीसींना जेवढ्या सवलती आहेत सगळ्याच्या सगळ्या सवलती या मराठा समाजाला स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे सरकार हे पूर्णपणे मराठा समाजातल्या युवकांना सुद्धा न्याय देण्याच्या संदर्भात तेवढंच सजग राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर विश्वास ठेवावा, या सगळ्या चर्चा बंद कराव्या
आणि 2 महिन्यामध्ये काय रिझल्ट येतो हे बघावं. त्यावेळेला तुमच्याही लक्षात येईल की ओबीसी समाजाला कुठलाही धक्का त्यांच्या आरक्षणाला लागलेला नाही. त्याच वेळेला मराठा समाजाला सुद्धा न्यायालयामध्ये टिकणारं असं आरक्षण देण्यात आलेलं आहे. सर काल प्रदूषण सर प्रदूषणावर काल नाही, एक विषय संपून जाऊ नये मराठा आरक्षणाचा आणि मग प्रदूषणाचा आपण येऊ. मराठीमध्ये कंटिन्यू होते ना मग. हां, मराठीमध्ये उत्तर द्यायचं. हां, त्या हिंदीमध्ये विचार. काल प्रदूषणावर हायकोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. काय कारवाई केली आतापर्यंत हे सांगा म्हणते सर. आपण मी कारण त्या आपण दिवशी रस्त्यावर उतरून काम करताय. हे बघा, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्या दिवशी मी कॉर्पोरेशनमध्ये एक मीटिंग घेतली होती आणि डिटेलमध्ये सांगितलेले आहेत की कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आपण ॲडॉप्ट केलेल्या आहेत. एकंदर 6 तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज आपण ॲडॉप्ट केलेल्या आहेत. याची सुरुवात कधी झाली की ज्यावेळेला मागचं अधिवेशन होतं याच्या अलीकडचं, आणि मी त्यावेळेला अधिवेशनाच्या काळामध्ये पर्यावरण विभाग सांभाळतो, त्यावेळेला भारतामधल्या सर्व ज्या टेक्नॉलॉजीज वेगवेगळ्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्या सर्व कंपन्यांना मुंबईला निमंत्रित करण्यात आलं. IITचे सर्व एक्सपर्ट्स त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यांचं सादरीकरण झाल्यानंतर IITलाही जबाबदारी देण्यात आली की याच्यामधल्या किती टेक्नॉलॉजीज उपयुक्त आहेत, आणि अशा 6 टेक्नॉलॉजीज निवडण्यात आल्या आणि त्या 6 टेक्नॉलॉजीज ट्रायल बेसिसवर मुंबईमध्ये आज सुरू झालेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन. कारण कुठलीही मशिनरी घेत असताना टेंडरची प्रोसेस असते, ती प्रोसेस करून बसेसच्या वर फिल्टरेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसेस ज्या इलेक्ट्रिकल बसेस आहेत त्याच्यावरही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी कंजेस्टेशन असलेले सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी टॉवर्स उभारण्यात येत आहेत जे फिल्टरेशन करतील. ज्या बॅगा, ज्या हॉस्पिटल्स आहेत याच्यावर वेगळ्या तऱ्हेचे फिल्टर्स इन्स्टॉल केले जात आहेत की जे तिथले हवा शोषून घेतील आणि शुद्ध हवा बाहेर टाकतील. त्याच्यानंतर ह्या ज्या बिल्डिंगच्या माध्यमातून प्रदूषण होतं त्याच्यासाठी अतिशय स्ट्रिक्ट असे नॉर्म्स केलेले आहेत. किती उंची, आजूबाजूचे जे पत्रे असतात म्हणजे जे कंपाऊंड करण्यात येतं त्याची उंची किती असावी, आतमधल्या प्रदूषणाची लेवल किती असावी, ही प्रदूषणाची लेवल कमी करण्यासाठी जे फॉगिंग करायला लागतं म्हणजे हवेमध्ये पाण्याचे फवारे सोडायला लागतात, हे सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर ज्या आपल्याकडे जास्त करून धुळीकणांचा प्रश्न आहे, परंतु ज्या ठिकाणी फॅक्टरीचं पोल्युशन होतं त्या ठिकाणी त्यांच्या चिमण्या उंच करणं वगैरे ज्या तांत्रिक बाबी आहेत त्यालाही सुरुवात झालेली आहे अनेक कंपन्यांनी. त्याच्यानंतर गॅसचं जे डिस्ट्रीब्युशन होतं, बाहेरून गॅस येतो आणि तो टँकरमध्ये भरला जातो, त्यावेळेला जे गॅसेस हवेमध्ये येतात त्याला कंट्रोल करण्यासाठी यंत्रणा इन्स्टॉल केलेली आहे. सर्व प्रकारची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्याचे रिझल्ट यायला काही काळ लागतो आणि हा काळ निश्चितपणे ह्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रदूषण हे फक्त राज्यामध्ये किंवा त्या शहरामध्ये होतं असं नाही. वाऱ्याबरोबर प्रदूषण हे सगळीकडे पसरत असतं. ते शेजारच्या राज्यामधून येऊ शकतं, शेजारच्या देशामधून येऊ शकतं आणि त्याच्यामुळे अनेक तऱ्हेने ह्या प्रदूषणावर नियंत्रण आणायला लागतं. साधं उदाहरण द्यायचं झालं तर बेकरीमध्ये जे जुने प्लायवूडचे तुकडे जाळले जातात त्याच्यातून सुद्धा प्रचंड पोल्युशन होत असतं. क्रिमेटेरियम ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आता वायूवर त्या चालवण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल. अनेक तऱ्हेने प्रदूषण करण्यासाठी जे जे करायला लागतं ते करायला राज्य शासन बांधील आहे. ह्याचे सगळ्याचे सर्क्युलर निघालेले आहेत आणि अंमलबजावणी करत असताना एखादी टेक्नॉलॉजी जसं आपण मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये बघितलेलं आहे, मोठे मोठे टॉवर्स उभारले आणि आता ते टॉवर्स काढून टाकायची कामं चाललेली आहे. त्याच्यामुळे कुठलीही टेक्नॉलॉजी याचं अगोदर ट्रायल बेसिसवर करायला लागतं आणि एकदा यशस्वी झाली की मग ती टेक्नॉलॉजीचं आपल्याला स्केलिंग अप करता येईल. तर एक शेवटचा प्रश्न, काल ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुतीला निर्भय यश मिळालं आहे, परंतु आपल्या मतदारसंघात तुमच्या थोडंसं तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. बघा, मी एक असा एकमेव आमदार आहे महाराष्ट्रातला की जो कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. आपण माझ्या मतदारसंघात जाऊन विचारू शकता. आणि ही बातमी दिली की मुळातच निवडून आले नाहीत. मग माझ्याकडे येतात, मुळातच सावंतवाडी हा सगळ्यात मोठा तालुका आहे, तिथं 1.5 लाख मतदार आहेत. तिथे एकही इलेक्शन नव्हती. दोडामार्गमध्ये 3 इलेक्शन होत्या. 3ही इलेक्शनमध्ये आम्ही ग्रामविकास आघाडी उभी केलेली होती. एका ठिकाणी बिनविरोध निवडून आल्या, म्हणजे 3 ऑलरेडी आलेल्याच आहेत.
2 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही भाजपला सपोर्ट केला होता, तिथं आमचे उमेदवार उभे नव्हते. त्याच्यामध्ये एक मातोंड म्हणून होती आणि दुसरी वायंगणी होती. वायंगणीला 7 उमेदवार निवडून आले भाजपचे, आम्ही सपोर्ट केलं त्या ठिकाणी. परंतु काही मतांनी तिथला उमेदवार हा अपक्ष निवडून आला. आता हे तिथल्या लोकल परिस्थितीवर अवलंबून होतं. आमची फक्त 2 ठिकाणी लढत झालेली होती, भाजप आणि शिवसेनेची. आणि तुम्ही बघितलं तर त्यातली 95% मतं ही आमच्या युतीतल्याच पक्षाला मिळालेली आहेत. परंतु लोकल स्तरावर असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की हाच उमेदवार आला पाहिजे, हाच उमेदवार आला असते. त्याच्यामुळे त्या मैत्रीपूर्ण लढता होतात. या 2च लढ्या त्या ठिकाणी होते. 3 आमचे तर निवडून ग्रामविकास ह्याच्या नावाने आलेले आहेत, तिथं सगळ्यांचे सरपंच बसतील. 2मध्ये जी लढा झाली त्याच्यामध्ये 12-14 मतांनी जिथं गेलेत तिथं आपली ह्याच्यामध्ये मेजॉरिटी आलेली आहे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी उपसरपंच बसेल. शेवटी एकदा इलेक्शन संपल्यानंतर युती आम्ही एकत्रच असतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षाचा विजय झाला असता तर मी समजलो असतो, पण असं काय झालेलं नाही. तिथं 80-90% भाजप आणि शिवसेना धनुष्यबाण हेच आहे, शिंदेसाहेब आहेत. त्याच्यामुळे तसं काही त्याच्यामधून उगाच मी बोलतो त्याच्यामुळे नॅचरली असं होतं की माझ्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. 50-100 मतं इथली तिथं टाकून एक 10-15 मताने एखादा उमेदवार पराभूत करणं काय उभाट्याला कठीण नाही. तेवढी 50-100 मतं अजून त्यांच्याकडे शाबूत आहेत. त्याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. पण त्यांना असं वाटतं ह्याने सक्षमपणे शिवसेनेची जी बाजू होती ती मांडली लोकांसमोर, त्याचा कुठेतरी पराभव ह्याच्या माझ्या 1-2 कॅन्डिडेटचा पराभव झाला तर मी कधी तिथं गेलेलो सुद्धा नाही. फक्त एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये प्रत्येक घडलेल्या घटनेची नोंद घेतली पाहिजे. मी जर अजिबात माझ्या मतदारसंघात जात नसेन तर मला सुद्धा गेलं पाहिजे. कारण आपला टच असल्यानंतर काय होऊ शकतं हे बारामतीमध्ये अजितदादांनी दाखवून दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांनी 100% निर्भय यश हे आपल्या मतदारसंघामध्ये मिळवलं आहे. आणि त्याचं कारण अजितदादांनी एवढ्याच वहिनींचं सुद्धा क्रेडिट आहे की ज्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या टचमध्ये असतात. त्याच्यामुळे कामं किती होतात, कामं तर होत असतात, पण आपला लोकप्रतिनिधी आपल्याला भेटला सुद्धा पाहिजे ही जी भावना लोकांच्या मनामध्ये असते. मला ते नेहमी सांगत असतात, तुम्ही काही करू नका, फक्त एक चक्कर टाका ग्रामीण भागामध्ये. तर आता त्याच्यामध्ये कुठे कमी पडलेलं असेल, त्याच्यामुळे 1-2 ग्रामपंचायतीच्या जर ह्याच्यामध्ये फरक पडला असेल 100% मला जायला लागेल. परंतु माझ्यावर हीच जबाबदारी असते तुमच्यापर्यंत पक्षाची भूमिका मांडण्याची. आणि मुंबईचं बघा, आता काल उपराष्ट्रपती आले, मी एअरपोर्टला आणायला सोडायला होतो. आज भूतानचे राजे आले, त्यांच्या स्वागतासाठी जायचं असतं. पालकमंत्री मुंबईचा असणं ही फार मोठी जबाबदारी आहे की नेहमी VIP इथं येतात आणि त्यांचा प्रोटोकॉल सुद्धा सांभाळायला लागतो. तरी पण वेळात वेळ काढून मी निश्चितपणे आमच्या ग्रामीण भागाला भेट देईन आणि त्यांची एकमेव जी मागणी असते की तुम्ही इथं आलं पाहिजे, निश्चितपणे पूर्ण करेन. सर एक प्रश्न मराठीतला. काल उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात म्हणाले की भलेही निवडणूक आयोगानं त्यांना पक्षाचं चिन्ह दिलं पण नाव देण्याचा अधिकार नाही, आम्ही ते अधिकार मानत नाहीत आणि मी घराणेशाहीतनं आलो हा काही माझा दोष नाही, त्यामुळे आम्ही तो निर्णय मानत नाही, शिवसेना आमची, असं ते अजूनही ठामपणे सांगतात. शिवसेना तुमची आहे, जनतेने नाकारलं ना. काल मग तुम्हाला ह्याच्यामध्ये का नाही मतं मिळाली? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचा विचार चालतो, उद्धव साहेबांचा विचार चालत नाही असं मी बिलकुल म्हणत नाही. परंतु बाळासाहेबांचा विचार 80% चालतो आणि 20% उद्धव साहेबांचा. आणि तेच कालच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या निदर्शनाला आणलं. लोक बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिली, उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहावं असं लोकांचं मत होतं. परंतु ते त्याचा विचार न करता ते काँग्रेसच्या विचाराबरोबर राहिले. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती कोणाला नाकारता येईल का? आणि म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता. याचंच हे एक मॅन्डेट आहे की तुम्ही जो निर्णय घेतला बाळासाहेबांच्या विचारापासून आणि हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जाण्याचा, तो आम्हाला मान्य नाही असा कौल जनतेने दिलेला आहे. तुम्ही गृहराज्यमंत्री होतात आणि संजय राऊतांनी आता असा आरोप केला आहे की जेलमध्ये आता पूर्णपणे भ्रष्टाचार चालतो, पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारामध्ये गेलेली आहे, असा आता एक गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. संजय राऊत रोज सकाळी उठून 9 वाजता एक आरोप करतात आणि तो गंभीर असतो की नाही याचा विचार तुम्ही स्वतःच करा. कारण काय असतं की बघा, शिवसेनाला कुठेतरी संपवायचा विचार आजपर्यंत कोण करू शकला नाही. संजय राऊत सारखे कार्यकर्ते ज्याला बोलायला लागले त्याला शिवसेनेमध्ये फार मोठी फूट पडली, ही वस्तुस्थिती आहे. आज उद्धव साहेबांचं सुद्धा मन विचलित करण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा होता, हे सुनील तटकरेंनी स्वतः सिद्ध केलेलं आहे. कारण जे काय मोदी साहेबांच्यामध्ये आणि पंतप्रधान महोदयांमध्ये ठरलेलं होतं हे आम्ही 3-4 लोक जी मध्ये होतो यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नव्हतं. मग ही माहिती राष्ट्रवादीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे संजय राऊतने केलं उघडपणे. त्याच्यामुळे संजय राऊत
हे शिवसेनेच्या हिताच्या दृष्टीने विचार करतात हे मला स्वतःला असं वाटत नाही, की त्यांना राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांच्याबद्दल जो आदर आहे त्यापोटी ते त्यांच्याशी जास्त एकनिष्ठ असतात आणि त्याच्यामुळे तुरुंगातला त्यांचा अनुभव जो काय त्याच्याबद्दल मी बोलू शकणार नाही, कारण त्यांना तो अनुभव आहे आणि त्याच्यामुळे तिथं काय जर चुकीचं होत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना सांगावं, गृहमंत्री त्याच्यावर ॲक्शन घेतील. त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध केला पाहिजे असं बिलकुल नाही. Sir, just one question I want to know from you. Now you have addressed an important issue of Maratha reservation in Maharashtra. But very recently, Mr. Bhujbal has said that now it's do or die situation for us, for the OBC community precisely. Now, is this the press conference you have called to say that all is well in Mahayuti? It is not a truth at all. Our Honorable CM and Honorable DCM has clearly announced that the OBC reservation will not be touched. When such important people who are head of the state declare like that, a member of the same cabinet should not say like this, because he was present during our cabinet. He is a very senior minister of our cabinet. We have highest respect from him. But what was being told in the cabinet and the meeting, which was indoor meeting taken after the cabinet, what was communicated among all the members of the cabinet, he should have clearly made it clear, he should have clearly and publicly announced it that OBC reservation will not be touched. That was his responsibility, and I sincerely appeal him, very humbly appeal him to announce that, because this is now being announced by the Honorable CM, it is now being announced by the Honorable Deputy CM. So why he is taking this stand? And if there is any doubt in anybody's mind, we could have sit together again and that doubt could have been cleared, because he is also authority which takes the decision, because cabinet decisions are taken unanimously. Prior to that, there is a discussion among the cabinet members and then only such decisions are taken. So he was aware that OBC reservation will not be touched, so nobody should have any doubt in the mind of OBC people, and there is bound to be a clash between two communities or more communities, which is not beneficial for the state. It is not beneficial for the youth of this state, because the employment as well as education is meant for young people. So young people should always be aware there is no such thing in Maharashtra. There was definitely some problem in giving Kunbi certificate to Maratha Kunbi people. Now that is being cleared off, so that way is open for those who had that Kunbi documentation with them. Next thing is that the reservation, which is meant for only for employment and education, which is where the curative petition is pending before the Supreme Court, will make proper surveys and all the facts would be brought before the Supreme Court, so that Maratha community will have the justice of having a separate रिजर्वेशन फॉर दैट. सर हिंदी में बताइए. महाराष्ट्र में मराठा वर्सेस ओबीसी का टेंशन बिल्डअप हो रहा है. मुख्यमंत्री ने आज आपसे बात की, क्या आपको आदेश दिया इस संदर्भ में? देखिए, मुख्यमंत्री साहब ने क्लियरली बोला है, उन्होंने खुद भी कश्मीर में से जो मुलाकात दी है उसमें क्लियरली बोला है कि ओबीसी आरक्षण पूरा तरह से सुरक्षित है, उसको कोई भी टच नहीं करेगा. ये जो कुणबी आरक्षण ये 1967 से ये कुणबी आरक्षण है, मराठा कम्युनिटी के लिए है, तो उसका लाभ मराठवाड़ा के जो लोग हैं उनको नहीं मिल रहा था. वो मिलने का जो रास्ता है वो खुल गया है. तो ये तो पहले वाला ही रिजर्वेशन है. अगर उनको उसका सर्टिफिकेशन नहीं हो रहा था तो उसके बारे में जो भी डिफ़िकल्टीज थी वो अब दूर हो गई है. तो इसमें वो पहले से अगर ओबीसी में है तो नया क्या किया है उसमें? ओबीसी में वो पहले से ही है कुणबी जात, और उनको अगर सर्टिफिकेट मराठवाड़ा में नहीं मिल रहे थे तो इसके कुछ रीजंस है. वहाँ पे फारसी में, उर्दू में, मोड़ी में उनका सब ओल्ड डॉक्यूमेंटेशन है जिसमें लिखा है कि ये कौन से कम्युनिटी को बिलोंग करते हैं. और अगर उनको अगर सर्टिफाई करती है कमेटी, जो आयोग जो वहाँ पे निर्माण किया गया था,
तो उनको ग्राह्य किया जाएगा, मतलब दैट दे विल बी एलिजिबल इफ दे हैव दोज डॉक्यूमेंट्स, नॉट एवरीबॉडी। सर, सीएम के आश्वासन के बावजूद भी एक मिनिट सर, एक 50 क्वेश्चन सर, खूप वेळ झालाय, थोडं बाळवाडीमध्ये पीसी होतं आणि एज्युकेशनचा एक विषय होता. सर, सीएम के आश्वासन के बावजूद भी छगन भुजबल भड़काऊ बयान दे रहे हैं, क्या इसे सहन किया जाएगा? उनके बयान को किस तरीके से देखते हैं सर? वो कह रहे हैं कि देखिए, हमारे कैबिनेट में आपसी मतभेद कुछ भी नहीं है। अगर उनके माइंड में कुछ भी डाउट है तो उन्हें डिस्कस करना चाहिए सीएम डीसीएम के साथ। वो खुद डीसीएम रह चुके हैं, तो उनको उसके बारे में उनसे चर्चा की जाएगी और उनके मन में अगर कोई भी डाउट है तो उसको क्लियर किया जाएगा। सर, आपके सीएम साहब ने कहा, डीसीएम साहब ने बावजूद भी छगन भुजबल अपने घर पर बैठक बुलाते हैं, ओबीसी के नेता बैठने के बाद भड़काऊ बयान देते हैं। देखिए, वो एक ज्येष्ठ नेता है, तो उनसे जब वो कैबिनेट को आएंगे तो उनके साथ हम भी चर्चा करेंगे कि अगर ये होना ही नहीं है, ओबीसी को कोई टच ही नहीं कर रहा है, तो ये बयान क्यों है? क्योंकि आपको बयान देने की ज़रूरत नहीं है, आपको कुछ संघर्ष करने की ज़रूरत है नहीं है, आप तो खुद कैबिनेट के मेंबर हैं, तो आपको एक प्लेटफॉर्म अवेलेबल है जिस पे आप डिस्कस कर सकते हैं, जिसमें अगर आपको कोई भी शंका हो तो उसका निरसन हो सकता है। तो ये उनके साथ डिस्कस करना पड़ेगा, वो एक सीनियर मिनिस्टर है, तो इस तरह से मैं कोई बयान तो नहीं दे सकूंगा, लेकिन उनको हम्बली रिक्वेस्ट कर सकता हूँ कि इसके बारे में वो डिस्कस करें और उनके मन में कोई भी शंका है तो उस शंका को मन से हटा दें। सर, 19 तारीख को शक्ति प्रदर्शन करने वाले, आपको लगता है कि जिस महाराष्ट्र में मराठा आंदोलन में इतना टेंशन बिल्डअप है, इस तरह से उसी अंबड जिले में जो है तालुका में वो निकाले? देखिए, ऐसा संघर्ष नहीं होना चाहिए। महाराष्ट्र की परंपरा रही है कि सब जाति सब धर्म के लोग इकट्ठा रहते हैं। महाराष्ट्र ये भूमि रही है सोशल रिफॉर्म्स की, तो उसमें ऐसे नहीं होना चाहिए, ये हर किसी को सोचना चाहिए। और ये जो जाति जाति में अगर ऐसा संघर्ष हो रहा है, तो जिस प्रगति की तरफ महाराष्ट्र राज्य अभी निकल चुका है और ये सब उनकी एक घोड़दौड़ हो रही है उसकी तरफ, तो उसमें बाधा आ जाएगी। एक स्पीड से चल रहा है महाराष्ट्र, उसकी जो पास्ट ग्लोरी है, पहले तो एक ज़माना ऐसा था 40% जीडीपी महाराष्ट्र से आता था, अभी वो 20% हो गया क्योंकि भारत के सब राज्यों का जीडीपी बढ़ गया। फिर भी आज भी महाराष्ट्र का स्थान वही है भारत के इसमें। तो भारत की जो प्रगति होती है, अपने देश की जो प्रगति होती है, उसमें महाराष्ट्र का योगदान, और जिसको हम एमएमआर रीजन बोलते हैं, उसका बहुत ही इम्पोर्टेंट योगदान रहेगा। तो ऐसी अगर सोशल टेंशन्स महाराष्ट्र में आ जाती है, तो जैसे मराठवाड़ा है, विदर्भ है, जो अभी प्रोग्रेस कर रहे हैं, क्योंकि वहाँ पे भी बहुत सारी इन्वेस्टमेंट आ रही है। और जो लोग आंदोलन करते हैं, उन्हें मुझे ये पूछना है कि ये आंदोलन गवर्नमेंट सर्विस के लिए, तो गवर्नमेंट के सर्विसेज कितने होते हैं? अभी हमारी सरकार आ गई तो हम लोग 1 लाख भर्ती कर रहे हैं, नहीं तो बहुत सारे जॉब्स प्राइवेट एस्टेब्लिशमेंट में तैयार होते हैं, वो लाखों में रहते हैं, लाखों करोड़ों में रहते हैं। तो अगर वो मिल जाए, अगर लाखों जॉब्स, हम पॉपुलेशन कितनी अपनी 13 करोड़ है, अगर 10 लाख भी प्राइवेट जॉब्स क्रिएट होते हैं तो हर कोई उसमें एकोमोडेट हो जाएगा। 20 लाख, 30 लाख, 40 लाख अगर जॉब्स क्रिएट होते हैं, हर कोई उसमें एकोमोडेट हो जाएगा। अभी हमारा एक MOU चल रहा है बेडन-व्युर्टेनबर्ग जर्मनी के साथ, तो उसमें ही 4 लाख जॉब्स क्रिएट हो जाएंगे, जो 4 टाइम्स है हमारे जो जॉब गवर्नमेंट दे रही है ना, उससे 4 टाइम्स है। कोई जाके हकीकत नहीं बोलता है यूथ को, ये इतने जॉब्स क्रिएट हो रहा है और ये सब ये सरकार की कामगिरी है। अभी हमारे पास 1 लाख करोड़ का जो इन्वेस्टमेंट आ रहा है, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट, उसमें से जो लाभ 1 लाख से ज़्यादा जॉब हो जाएंगे तो वो भी अपने यूथ को ही मिलने वाले हैं। तो इसमें कुछ कन्फ्यूजन है एजुकेशन के बारे में। जो ओबीसी को फैसिलिटीज़ है, सेम फैसिलिटीज़ हमने मराठा समाज को भी दे रहे हैं, उनको उनके लिए स्कॉलरशिप दे रहे हैं, उनके खुद के इंडस्ट्रीज चालू हो जाए इसके लिए उनको फाइनेंस दे रहे हैं। तो ये सब हो रहा है महाराष्ट्र में, लेकिन इसके बारे में लोगों को ज़्यादा मालूमात नहीं है, इसीलिए लोग भड़क जाते हैं। तो उनके पास ये मालूमात पहुंचनी चाहिए। और दूसरा, एक हर किसी ने सोचना चाहिए, अगर कोर्ट में हमें अपनी बाजू पेश करनी है तो डाटा क्रिएट करना पड़ेगा, एम्पीरियल डाटा क्रिएट करने के लिए। और इसके लिए मराठा समाज बहुत बड़ी भूमिका यहाँ पे कर सकता है कि हर गांव में एक कमेटी होनी चाहिए जिसने बोलना चाहिए कि इतने अल्पभूधारक हमारे समाज में हैं, इतने लोग हैं जिन्होंने आत्महत्या की है,
इतने लोग हैं जो माथाड़ी का काम करते हैं। ये जब डाटा आ जाएगा तो एक जो मिसकंसेप्ट है कि इसी समाज से मुख्यमंत्री बने, भले समाज में मुख्यमंत्री बनने लायक लोग हैं, रिच भी लोग हैं, लेकिन उनका जो परसेंटेज है वो 2-3% है। बाकी के लोगों का क्या है, जो 97% 95% है, जो खेती कर रहे थे, अभी खेती के टुकड़े हो गए तो उनका आर्थिक स्तर गिर गया, तो उन्हें मदद की ज़रूरत है और वो आरक्षण देने के लिए सरकार उनके साथ खड़ी है। सर, ग्राम पंचायत चुनाव में महायुति को एक तरफा जीत मिली है। खासतौर पे अगर अजीत पवार का प्रदर्शन देखा जाए तो वो चाचा से आगे निकल गए हैं। क्या लगता है सर, इसी तरीके के नतीजे जो हैं वो आने वाले चुनावों में देखने मिलेंगे? वो चाचा के आगे तो निकल गए, लेकिन बाला साहब का, वो चाचा जी के आगे, चाचा नहीं मैं बोल सकता, चाचा जी के आगे निकल सके, लेकिन बाला साहब का विचार भी बहुत आगे निकल गया और ये लोग पीछे रह गए। जिन्होंने बाला साहब का विचार छोड़ा था, हिंदुत्व को विचार छोड़ा था, वो एकदम से पीछे मतलब वो 7-8 क्रमांक पे गए। तो ये होता रहता है, उससे उसका एनालिसिस करना चाहिए, उससे कुछ सीख लेनी चाहिए। अगर उनका डिसीजन गलत था तो इसके बारे में भी उन्होंने बोलना चाहिए कि मेरा डिसीजन गलत था, मैं कांग्रेस के पास गया, लोग नहीं चाहते थे कि कांग्रेस के साथ जाओ, वो अपने देश के धरती के साथ जुड़ना चाहते थे। हिंदुस्तान क्या है, हिंदुत्व क्या है, हिंदुस्तान की धरती से जो निकलता है वो हिंदुत्व है। सर, एयर क्वालिटी इंडेक्स को लेकर जो बॉम्बे हाई कोर्ट है उसने फटकार लगाई है, कहा है कि जो हवा है वो लगातार खराब होती जा रही है और अगर हालात नहीं सुधरे तो सभी तरीके के जो विकास कार्य हैं उस पर पाबंदी लगा दी जाएगी। हाई कोर्ट के कमेंट को किस तरीके से देखें? देखिए, ये जो हाई कोर्ट एक्सपेक्ट करती है हमसे, इसका इम्प्लीमेंटेशन ऑलरेडी हो गया था, शायद वो हाई कोर्ट तक नहीं पहुंचा है। स्ट्रिक्ट नोटिस दी गई है सब कंस्ट्रक्शन एक्टिविटीज़ को। जो इक्विपमेंट खरीदी करनी है उसके लिए 1 महीने का मुद्दत दिया था, क्योंकि वो उसका मैन्युफैक्चरिंग भी होना पड़ता है। और जो अदर ये थे, जैसे कंपाउंड वॉल की हाइट बढ़ानी है, जहाँ पे वाटर स्प्रिंकलिंग करना है, वो तो करने के लिए उनको 15 दिन की मोहलत दी है। तो मेरे ख्याल में ये जल्दी हो जाएगा। ये जो विभाग है पर्यावरण, जब हमारा अधिवेशन होता है तो इसकी जिम्मेदारी मुझ पे होती है, सीएम साहब मुझ पे छोड़ते हैं। तो इंडिया की सब जो टेक्नोलॉजीज़ है, जो एयर प्यूरिफिकेशन के बारे में है, सबकी मीटिंग हमने मुंबई में रखी थी। उसको आईआईटी के भी तज्ञ आए हुए थे और आईआईटी को हमने अपॉइंट किया था कि आप इसमें से अच्छी टेक्नोलॉजी निकालिए। उन्होंने 6 टेक्नोलॉजीज निकाली है और उसका ट्रायल ऑर्डर भी हो गया है। एक बार प्रूव हो जाता है कि ये टेक्नोलॉजी इफ़ेक्टिव है तो इसको स्केल अप किया जाएगा। तो हमारी तरफ से ये सब हो रहा है, लेकिन ये करने में कुछ समय जाता है, वो समय हमें मिलना चाहिए। और जो फॉगिंग गन्स वगैरह वो तो अभी चालू हो गया, रोड्स पे स्प्रिंकलिंग करना, वाटर चालू हो गया। सर, इसी को जोड़ के एक सवाल, 17 शहर जो है वो चिन्हित किए गए हैं, तो क्या इन 17 शहरों में कोई खास जो है वो आप लोगों की तरफ से तैयारी की जा रही है कि एयर क्वालिटी इंडेक्स? बिल्कुल, देखिए इसमें 2 चीज़ें हैं। आप जब एयर क्वालिटी इंडेक्स बोलते हैं तो इसका एक परिमाण है जिसमें ऐसे इंस्ट्रूमेंट्स रहते हैं जो इसको मेजर करते हैं। 2 साल से जो केंद्र शासन के इंस्ट्रूमेंट हमें दिए गए थे उसकी देखभाल नहीं हुई है, तो इसमें गलत भी उसके रिजल्ट आ सकते हैं। तो हमने एक ऑफ़र दिया है सेंट्रल गवर्नमेंट को कि हम इसके बारे में इसको सर्विसिंग करने की जिम्मेदारी हम लेते हैं, ताकि एक ठीक से इसका परिमाण निकल सके। दूसरी चीज़ यह है कि कॉरपोरेशन की तरफ से हर जगह पे सेंसर बिठाए जा रहे हैं ताकि ट्रू पिक्चर आ जाए। मैंने लखनऊ में विज़िट की थी एयर पोल्यूशन के बारे में, तो जैसे हमारी कंट्रोल रूम है फ्लडिंग के लिए मुंबई की, वैसे ही कंट्रोल रूम उनकी एयर पोल्यूशन के लिए, क्योंकि वो लैंडलॉक सिटी है। तो ऐसी वाली एक मुंबई में भी एस्टेब्लिश करे, ऐसे भी मैंने सूचना दी है कॉरपोरेशन को एज ए गार्डियन मिनिस्टर, तो उसका भी अमल हो जाएगा। देखिए, ये सब चीज़ें हम लोग करते रहते हैं। एक अच्छी बात है कि कोर्ट भी उसको मॉनिटर कर रहा है, क्योंकि एवरीबडी इज़ कंसर्न अबाउट मुंबई स्पेशली एयर क्वालिटी, बिकॉज मुंबई हैज़ द एडवांटेज ऑफ ओपन सी वेयर द पोल्यूशन कुड बी रिड्यूस। तो उसका एडवांटेज आना चाहिए। फिर जो भी नए टेक्नोलॉजीज है उसका उपयोग होना चाहिए, और कैसे भी करके मुंबई वालों को, मुंबई शहर के जो नागरिक हैं उनको हमें न्याय देना है कि अच्छी क्वालिटी के एयर हमें उन्हें देना है, अच्छा एनवायरनमेंट उन्हें देना है। देखिए, अभी जो 6 टेक्नोलॉजीज चूज़ किए हैं तो आईआईटी ने चूज़ किए हुए हैं, लेकिन आप दिल्ली का एग्जांपल लीजिए, उन्होंने हर चौराहे पे बड़े बड़े टावर्स खड़े कर दिए। अभी वो टावर्स को वो निकाल रहे हैं।
तो दिस इज़ अ वेस्ट ऑफ पब्लिक मनी। तो इससे अच्छा है कि आप एक्सपेरिमेंट करो। एक्सपेरिमेंट करने के लिए हमने एरियाज चूज़ की है, वहाँ का एयर पोल्यूशन मॉनिटर किया जाएगा और वहाँ पे कम हो गया तो वही हम लोग उसको अडॉप्ट करेंगे। इससे पैसा भी वेस्ट नहीं होगा और जल्द से जल्द एयर पोल्यूशन कंट्रोल में आ जाएगा। देखिए हम लोग एक नया इनिशिएटिव कर रहे हैं, आज हमने चालू किया स्कूल गोइंग बच्चों के लिए, तो दिया जलाइए फटाके मत जलाइए, एक नया अभियान है जिसमें सब स्कूल के बच्चे, मुंबई के सब स्कूल के बच्चे सहभागी होंगे। आज सुबह मेरी वीडियो कॉन्फ्रेंसिंग थी सब जो मुंबई के मेन प्रिंसिपल्स हैं उनके साथ, और सब ने एग्री किया है कि इसको वो आगे चलाएंगे। जब बच्चे बोलेंगे कि मुझे फटाका नहीं जलाना है तो कोई उसको, बड़े भी नहीं जलाएंगे, उसके बदले में वो दिया जला सकते हैं। और इसका नाम ही दीपावली है। दीपावली दियों का सन रहता है, फटाकों का सन नहीं रहता है। तो इसके बारे में एक मैंने आज पुलिस कमिश्नर साहब से भी बात हुई और पूरे जो पुलिस स्टेशन हैं मुंबई शहर के वो भी इस अभियान में सहयोगी होंगे। तर याला जोडूनच एक प्रश्न आहे, तुम्ही राज्यभरामध्ये माझी शाळा आणि सुंदर शाळा असं एक सुंदर अभियान राबवणार आहात आणि याला म्हणजे दिवाळीच्या दरम्यान त्याचं जे आहे ते काय नेमकं ते अभियान आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की शालेय पोषण आहाराचा मेनू तुम्ही खूप महिन्यानंतर आता निश्चित केला आहे, कित्येक वर्षानंतर, म्हणजे शालेय पोषण आहार सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच असं होतं की हा संपूर्ण मेनू स्वतः शिक्षण मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालून 5-5, 6-6 तास हे घेत आहेत आणि मुलांना अत्यंत पौष्टिक आहार मिळाला पाहिजे, पण पौष्टिकतेबरोबर तो रुचकर सुद्धा असला पाहिजे। मुलांना वाटलं पाहिजे की शाळेमध्ये मिळतो तर माझ्या घरासारखं जेवण मिळतं। हे साधारण ह्याचं इम्प्लिमेंटेशन 1 महिन्यामध्ये सुरू होईल। आम्ही साधारण अंडी द्यायची, जे अंड्याचा पुलाव आम्ही आठवड्यातून एकदा देणार आहोत, सध्या बुधवारी देणार, कारण त्या दिवशी कोणाचं हे नसतं। ज्या दिवशी अंड्याचा पुलाव दिला जाणार त्या दिवशी शाकाहारी जी मुलं आहेत त्यांना केळं किंवा अन्य काही पौष्टिक वस्तू दिल्या जाणार। आपल्याकडे सोया चंक्स असतात, सोया चंक्स या साधारण नॉनव्हेज फूड सारख्याच असतात। सोया चंक्सची बिर्याणीसुद्धा आठवड्यातून एकदा त्यांना दिली जाणार आहे। त्यानंतर रोज त्यांना स्वीट डिश दिली जाणार। आतापर्यंत कधीच कोणी याचा हे केला नाही। मुलं एवढा भात खाऊ शकत नाही, त्याच राईसपासून काही स्वीट डिश तयार केली तर ते थोडंसं अधिकचं मुलं खातील। ज्या दिवशी भाजी त्यांना वेगळी अशी, ज्या दिवशी पुलावचा दिवस असेल आणि ग्रीन पीस पुलाव असेल त्या दिवशी भाजी शिल्लक राहत असेल त्या भाजीचं सॅलड करून त्यांना द्या। अशा मी छोट्या छोट्या सूचना दिल्या आहेत। आणि माझ्याकडे एक कंपनी आली होती, त्यांना मी असं सांगितलं की तुम्ही सोया मिल्क बल्क कंटेनरमध्ये तयार करा। सोया मिल्कमध्ये एवढे प्रोटीन्स असतात ना, त्याच्यामध्ये समजा चॉकलेट फ्लेवर दिला, एखादा आईस्क्रीम फ्लेवर दिला, मुलं आवडीने ते घेतील आणि ते सोया मिल्क खराब होत नाही, जसं आपलं रेग्युलर मिल्क खराब होतं तसं। आणि त्याच्यामुळे हा सुद्धा प्रयोग पुढच्या वर्षी होईल, कारण त्याने ते डेव्हलप करतायत ते प्रोडक्ट आणि बल्क पॅकिंगमध्ये, कारण छोट्या पॅकिंगमध्ये हे परवडत नाही, त्याची कॉस्ट खूप जास्त होते। असे आम्ही छोटे छोटे प्रयोग देतोय। अंड्याचं जे बदलायचं होतं त्याला आम्हाला केंद्र शासनाचे पैसे 60% असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनचा परवानगी आता मला आलेली आहे, त्यामुळे हा प्रयोग सुरू होईल। जसे आता आम्ही शूज द्यायला सुरुवात केली, सगळ्यांना ड्रेस शूज द्यायला सुरुवात केला, तशी माझी केंद्रीय सचिवांशी एक बैठक झाली ज्यावेळेला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा होते। त्यांना आम्ही असं सांगितलं की ग्रँटेबल स्कूलला 100% पैसे खर्च आमचे होतात, तरी पण त्यांना गव्हर्नमेंट स्कूलचा स्टेटस नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ड्रेसेस देऊ शकत नाही, आम्ही त्यांना लॅबोरेटरीज चांगल्या देऊ शकत नाही ज्याची त्यांना गरज असते। तर ह्याच्यावर सुद्धा त्यांनी विचार करण्याचं मान्य केलेलं आहे आणि ते घडलं तर महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडेल, कारण 3च राज्य अशी राहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये ग्रँटेबल स्कूल आहेत। त्याच्यापैकी एक महाराष्ट्र आहे, दुसरं गुजरात आणि तिसरं उत्तर प्रदेश आहे। आणि हे झालं की सगळ्या स्कूलचा स्टेटस गव्हर्नमेंट स्कूल राहील आणि त्याच्यामुळे मुलांना त्याचा खूप फायदा होईल। आणि आता बघा आम्ही पुस्तकाचं वजन कमी केलं आहे, एकच पुस्तक घेऊन शाळेमध्ये गेलं पाहिजे, ह्याचंसुद्धा अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे। मी आता हे सगळं तयार करून दिलं, परंतु अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर मुलं अगदी हलकं फुलकं दप्तर घेऊन शाळेमध्ये येऊ शकतील, एवढे आम्ही केलेलं आहे। पण आता आम्ही हे आमच्या बोर्डासाठी केलं, उद्या जे सेंट्रल बोर्ड आहे किंवा इंटरनॅशनल बोर्ड आहे त्यांनीसुद्धा आपली पुस्तकं तेवढीच छोटी केली पाहिजे की जेणेकरून मुलांचा पुस्तकात बोजा त्यांच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो। त्यांच्या जो आपण मणका म्हणतो या मणक्याला एक तऱ्हेची हे तयार होतं, बेंड तयार होतं आणि आयुष्यभर त्यांना त्याचं हे करायला लागतं। त्याच्यामुळे मुलांच्या पाठीवर बोजा असताच का नाही अभियान हे अत्यंत महत्त्वाचं अभियान आहे आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे। तर स्वतःच्या शाळेबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे आणि माझी शाळा सुंदर शाळा झाली पाहिजे ह्याच्यासाठी ते एक अभियान लॉन्च करतायत आणि महाराष्ट्रामध्ये 2 कोटी मुलं आहेत, 2 कोटी मुलांना मुख्यमंत्र्यांचं पत्र जाईल आणि ह्या अभियानामध्ये खाजगी शाळांना बक्षीस देणार आहे, ग्रँटेबल स्कूलना बक्षीस देणार आहे आणि याच्या आपले ज्या गव्हर्नमेंट स्कूल आहेत यांनाही बक्षीस दिलं जाणार आहे।
त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये परसबाग करतो आहे. अशी परसबाग मुंबईतल्या प्रत्येक शाळेच्या टेरेसवर करायला सांगितलेली आहे. कॉर्पोरेशनकडून त्यांना वेळेवर पैसे दिलेले नव्हते तर मी DPCमधून पैसे द्यायला सांगितले आहे. परंतु प्रत्येक शाळेच्या वर परसबाग असलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये होणारी भाजी ही मुलांनी आपल्या मिड डे मीलमध्ये वापरली पाहिजे. त्यांना खूप आनंद होईल मी केलेलं. आणि तुम्ही जाऊन बघा, एवढे सुंदर सुंदर भाज्या तयार केल्या आहेत मुलांनी. तुम्हाला खूप आनंद होईल आणि मुंबईचं वातावरण सुद्धा सुधारायला मदत होईल त्याच्यामुळे. सर्वेला 95% पॉझिटिव्ह हे आहेत, फीडबॅक्स आहेत. आणि ह्याची उत्कृष्ट अंमलबजावणी पुढच्या वर्षी होण्याच्या दृष्टीने काही आम्ही ट्रेनिंग हे डाएटच्या मार्फत आमच्या शिक्षकांना सुद्धा देऊ, की जेणेकरून त्या पुस्तकांचा दुहेरी उपयोग आहे. एक म्हणजे पाठीवरचा बोजा कमी होतो आणि धडा संपल्यानंतर लगेच नोट्स घेतल्या की ती मुलं हुशार होतात. हे ज्या मोठ्या मोठ्या क्लासेस असतात ज्यांचं परफॉर्मन्सचा रेट खूप छान आहे, ते आमचं पुस्तक असतं ते त्याचं बाइंडिंग सोडवतात आणि त्याच्यामध्ये एक एक वहीचं पान घालतात आणि त्याच्यावर नोट घ्यायला सांगतात. एक धडा संपला की नोट असेल की मुलाच्या धडाही लक्षात राहतो आणि नोट्सवर लक्षात राहतो. असा दुहेरी फायदा आहे. पण ते व्यवस्थित शिक्षकांनी स्वतः ते समजून घेतलं पाहिजे, त्याचं योग्य हे झालं पाहिजे. त्यांना एक आम्ही नवीन उपक्रम करतो ज्याची ट्रायल झाली पण त्याचं अजून आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं नाही. ते म्हणजे तुम्हाला स्कूल एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून सांगतो की 3री पासून मुलांच्या परीक्षेला सुरुवात आहे. परीक्षा म्हणजे ती हे नाही आहे, टेस्ट ज्याला आपण म्हणतो. आणि जसं तुम्ही कौन बनेगा करोडपतीमध्ये बघता, प्रत्येकाच्या हातमध्ये रिमोट कंट्रोल असतो आणि तो ABCD दाबतो. तशी छोटी छोटी मुलं ABCD दाबणार. मग त्यांना मॅथमॅटिक्स कळतं की नाही, त्यांना इंग्रजी कळतं की नाही, हे सगळं आम्हाला कळायला लागणार आणि त्यांच्यावर मग आम्ही अधिक मेहनत घेऊ शकतो. बघा, महाराष्ट्रातली मुलं भारतातली सर्वोत्कृष्ट मुलं ठरली पाहिजे, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे. आम्ही ते तुम्हाला करून दाखवू. जरांगे पाटलांनी आता हा सगळा जो वाद सुरू आहे, या वादामध्ये जरांगे पाटलांनी पण उडी घेतली आहे. त्यांचा असा एक बाईट आले, त्यांनी अशी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की हे OBC नेते बीडमध्ये जातात आणि मराठा पोरांना अटक करायला लावत आहेत आणि हे एक मोठं षडयंत्र आहे. ते बघा, त्याच्यावर बीडचे जे DSP आहेत त्यांनी अतिशय चांगली मुलाखत दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की गुन्हेगाराला जात नसते. ज्या माणसाने जाळपोळ केली तो कुठल्या जातीचा आहे आम्ही अजिबात बघणार नाही. त्याच्याविरुद्ध पुरावा असेल तरच त्याच्यावर कारवाई होईल. कोणी मोर्चाने आले म्हणून एकाही मोर्चेकरावर कारवाई होणार नाही. आणि माझी खात्री आहे की ह्याच्यामध्ये 5% सुद्धा मराठा समाजाची मुलं नसणार, 95% बाहेरचे गुंड घुसलेले असणार आणि त्यांनी आगी लावलेले असणार. हे पॉलिटिकली मोटिवेटेड गोष्ट आहे आणि ते पॉलिटिकल मोटिवेशन होतं ते जनतेने डिफीट केलेलं आहे. एवढं मोठं आंदोलन झालं, महाराष्ट्र पेटला, परंतु रिझल्ट गव्हर्नमेंटच्या बाजूने लागला. हे लोकांचं एक इंडिकेशन आहे की त्यांना प्रगती पाहिजे, त्यांना आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. माझं सगळ्यांना आभार. एक शेवटचा प्रश्न, जेव्हा सर्वपक्षीय OBC साठी म्हणजे आरक्षणासाठी बैठक झाली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलणार होते, परंतु त्यांना बोलू देण्यात आलं नाही असं भुजबळांनी थेट आरोप केला. नाही बघा, असं आहे ना की भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत. भुजबळ साहेबांनी आरोप करण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला बसलं पाहिजे, त्यांच्या मनातल्या शंका दूर केल्या पाहिजेत. त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी फडणवीस साहेब नेहमी अवेलेबल असतात. एक वेळ आम्हाला भेट नाही मिळणार, भुजबळ साहेबांना 1 मिनिटात मिळते, कारण ते ज्येष्ठ आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं बघा खेळीमेळीच्या वातावरणात चाललं पाहिजे. शेवटी आहे कोणासाठी? मुलांसाठी. दंगली पेटून मुलं खुश असतात का? मुलांची दिवाळी आहे, दिवाळी आनंदाने साजरी करायची असेल तर मला सगळ्याच समाजाला सांगायचं, आनंद देणं. आज भूतानचे राज्य इथं आले. भूतानला हॅपीनेस इंडेक्स नावाचा असतो. भूतान का आपल्यापेक्षा श्रीमंत आहे का? आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहता येतं ह्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि हॅपीनेस इंडेक्स हा एक नवीन कन्सेप्ट संपूर्ण जगाला दिला. आज तो आपण विसरलो. ही महाराष्ट्राची भूमी, ही मुलांना आनंदाने दिवाळी साजरा करण्याचा हा क्षण आहे आणि त्यावेळेला ही आंदोलनं. म्हणजे आम्हाला मुलांचा विचार नाही का? ज्या मुलांसाठी ही आरक्षण आहेत त्या मुलांना आनंदाने त्यांची दिवाळी साजरी करून देणार. सरकारने नेमलेल्या आहेत कमिट्या स्वतःचं काम करतील. आता कशाला आंदोलनं पाहिजे? आणि ते मराठ्यांचं का पाहिजे आणि ते OBCचं का पाहिजे? खरोखर या आनंदाचं, मुलांना आनंद देण्याची वेळ आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा सगळ्यांना हॅपी दिवाळी करावं, मुलांना आनंदाने दिवाळी साजरं करण्याचं हे करावं, आवाहन करावं. आणि दिवाळी हा आनंदाचाच प्रसंग असतो. नरकासुराचा तिथं वध झाला तर आपण आपल्या मनातले छोटे छोटे नरकासूर आहेत त्यांचासुद्धा वध करूया आणि दिवाळी चांगल्या तऱ्हेने साजरी करूया. आपल्याला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपकजी, AQIचा मुद्दा इतका मोठा आहे, सध्या हायकोर्टात चाललाय, पण सध्या MPCBचे जे अध्यक्ष आहेत अविनाश ठाकरे
त्यांची राजस्थानमध्ये इलेक्शन ड्युटी लागली, तर राज्यात इतका मोठा प्रश्न असताना त्या मंडळाचा प्रमुखच राज्यात कार्यरत नाहीये. नाही, आपल्याला मी एक गोष्ट सांगतो बघा, इलेक्शन ड्युटी ही ऑन ड्युटी असते, म्हणजे तिथं असताना त्यांनी आपलं डिपार्टमेंट सांभाळायची अशी अपेक्षा असतात. माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचे दोन्ही की ऑफिसर्स हे इलेक्शन ड्युटीवर आहे आणि तिसरे आता जातील. मग माझ्या एकूण 4 IAS ऑफिसर आहेत माझ्या डिपार्टमेंटला, त्यातले 2 ऑलरेडी गेलेले आहेत इलेक्शन ड्युटीला. तर ते तिथं बसून आपला कारभार सांभाळत असतात, तिथून इन्स्ट्रक्शन्स देत असतात आणि खाली सक्षम असं त्यांचं बोर्ड आहे आणि त्याच्यामुळे त्या बोर्डाच्या माध्यमातून आणि ही कारवाई विशेषतः महापालिकेच्या माध्यमातून चालते मुंबईसारख्या शहरामध्ये. तर महापालिकेचे आयुक्त आहेत ते याच्यामध्ये जबाबदारीने काम करत आहेत, निश्चितपणे आपल्याला रिझल्ट दिसेल. आणि जरा 1 मिनिट सांगतो. हे बघा, दिवाळीचं आव्हान मी सगळ्या शाळांना केलेलं आहे आणि मी सांगितलं मनामधले हे संशयाचे नरकासूर असतात, हे नष्ट केले पाहिजेत. हे संशय सगळे अनाठाई आहेत आणि त्याच्यामुळे आपोआप दिवाळी सगळ्यांची सुंदर होईल. थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे